नमस्कार महाराज। मैं कतरा होके भी तूफानों से जंग ले रहा हूं। मैं कतरा होके भी तूफानों से जंग ले रहा हूं। मुझे बचाना समुंदर की जिम्मेदारी है। नाही समजला शेर तर काहीच हरकत नाही महाराज, नंतर समजेल, कमेंट्स वाचल्यावर समजेल। कारण की आपण हा व्हिडिओ बनवतो आहे, याच्यावरून आलाही शिव्या पडणार आहेत मला, तर असो काही हरकत नाही, शिव्या पडल्या चालतील, एक सोडून 50 पडू द्या, काही हरकत नाही। पण आपण कांद्यावरती कुठले खत वापरायची, जी आपण डोसेस वापरतो त्याच्यावर आपण ही माहिती घेणार आहोत महाराज। एकदम जबरदस्त खत आहेत, अशी खत आहेत की तुम्हाला जी गरजेची नाही ती 1 रुपयाची सुद्धा आपण त्याची टाकलेली नाहीत, जी गरजेची आहेत ती आपण काहीच सोडलेली नाहीत। सगळे अन्नद्रव्य आपण कव्हर केलेले आहेत, एनपीके पासून सेकंडरी, टर्शियरी, मायक्रो, मॅक्रो, मायक्रो आणि प्रायमरी ती कव्हर केलेली आहेत। म्हणजे नत्रस, पूरक, पालस, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, बोरान, झिंक, कॉपर, सल्फर जे आहेत, झिंक वगैरे, मॅग्नीज, मॅग्नेशियम सगळे कव्हर केलेले आहेत। म्हणजे आपल्या कांद्याच्या पिकाला जवळपास सगळीच अन्नद्रव्य भेटतील आणि त्याचा फायदा असा होईल की आपला कांदा एकदम जबरदस्त येईल। तर चला महाराज, आपण सुरुवात करूया की माझ्या कांदा पिकाला जी आपण मोठी खतं टाकतो तर ती कशी टाकायची, कधी टाकायची, केव्हा टाकायची। तर काय करायचं महाराज, आता बरेच शेतकरी गादी वाफ्यांवरती, म्हणजे काही भागामध्ये त्याला सऱ्या म्हणतात, काही भागांमध्ये त्याला गादी वाफे म्हणतात, त्याच्यावरती शेतकरी कांद्याचे रोप लावत असतात शेतामध्ये। तर तिथे कसे लावतात, 2 प्रकारे लावतात। काही पहिले कांदा रोप लावतात, नंतर मागून पाणी देतात, काही डायरेक्ट पाण्यामध्ये कांद्याचे रोप लावतात भातासारखी। अशा वेगवेगळ्या पद्धतीने शेतकरी ज्या ज्या भागाला जसं जसं जमत असेल तशा तशा प्रकारे कांद्याची रोप लावतो। तर मग ही खतं टाकायची कधी, बऱ्याच ठिकाणी शेतकरी काय करतात की सुरुवातीला म्हणजे लागवडीच्या लागवडी करतायत त्याच्या पहिलेच खतं टाकून देतात। पण तिथे काय होतं महाराज, जी तिथे लफडा असा होतो की काही भागांमध्ये काय करतात शेतकरी की पाणी चालू असताना कांदा लावतात, त्यामुळे काय होतात, जे मजूर असतात त्यांच्या पाय खाली जे आपण जे मटेरियल टाकलेलं राहतं ते तुडवलं जातं। म्हणजे आपला पाय जवळजवळ 1-1, 1.5 फूट जमिनीमध्ये घुसून जातो आणि त्या सोबत ते अन्नद्रव्यही म्हणजे दिलेलं खतही घुसून जातं आणि कांद्याचे मूळ जास्तीत जास्त 60 सेंटीमीटर पर्यंत जमिनीमध्ये जातं महाराज। त्याच्या खाली गेलेलं अन्नद्रव्य ते अजून पाणीच्या साध्याने येऊन अजून खालून निघून जातं। तर मग हे कधी वापरायचं, तर याला काय करायचं, याला लागवड करून घ्यायची। लागवड केल्यानंतर पहिला डोस द्यायचा, पण त्याच्या पहिले